शासनाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेमुळे 24 वर्षांपासून घर सोडून गेलेला मुलगा पुन्हा आपल्या कुटुंबाच्या भेटीस आल्याची अत्यंत हृदयस्पर्शी घटना मलकापुरात घडली आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगाव येथील रहिवासी नवनाथ धोंडीबा गायकवाड हे 24 वर्षांपूर्वी कौटुंबिक गैरसमजातून घर सोडून निघाले होते आणि शेवटी मलकापूर येथे गांधीनगर भागात भाड्याने राहून संसार थाटला होता। मतदार यादी पडताळणी दरम्यान बीएलओ नीता भोंबे आणि अनिल भोंबे यांना नवनाथ यांच्या नावाचे टॅगिंग सोलापूरच्या यादीशी असल्याचे आढळले। त्यांनी करमाळा येथील बीएलओ विठ्ठल लगस यांच्याशी संपर्क साधला असता नवनाथ बेपत्ता असल्याची माहिती समोर आली। ही माहिती मिळताच आजारपणामुळे डायलिसिसवर असलेले धाकटे भाऊ आणि वृद्ध आईने क्षणाचाही विलंब न करता 400 किलोमीटरचा प्रवास करून मलकापूर गाठले। दारात अचानक उभ्या असलेल्या आईने आपल्या लेकराला एका क्षणात ओळखत मिठी मारली आणि 24 वर्षांचा दुरावा अश्रूंच्या रूपाने वाहून गेला। प्रशासकीय तत्परता आणि बीएलओ दाम्पत्याच्या या संवेदनशील कामाचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे। नाव नीता अनिल भोंबे, बीएलओ मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 174 मतदार यादीमध्ये श्री नवनाथ धोंडीबा गायकवाड हे माझ्या मतदार यादीमध्ये आहेत। त्यांचा इन्युमरेशन फॉर्म फिल करण्यासाठी मी घेतला तेव्हा मला असा मेसेज आला की सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील करमाळा मतदारसंघामध्ये नवनाथ धोंडीबा गायकवाड हे अगोदरच मॅप झालेले आहेत असा मला मेसेज आला तेव्हा। आणि त्यामध्ये तिथले जे बीएलओ होते विठ्ठल लगस यांचं नाव आणि मोबाईल नंबर देखील आला। तेव्हा मी त्यांना कॉल केला की माझ्या मतदारसंघातील नवनाथ धोंडीबा गायकवाड हे तुम्ही मॅप केलेले आहेत, तुम्ही त्यांना अनमॅप करा जेणेकरून मी त्यांना मॅप करू शकेल। ते ठीक आहे बोलले आणि त्यांनी लगेच त्यांचे जे मित्र होते या धोंडीबा गायकवाड यांचे नवनाथ धोंडीबा गायकवाड यांचे भाऊ त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की 24 वर्षापासून तुझा जो भाऊ हरवलेला आहे तो भाऊ सापडला आणि तो बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे आहे। मग नंतर त्यांच्या भावाने आमच्यासोबत संपर्क केला आणि सांगितलं की ते डायलिसिसवर आहेत आणि त्यांना त्यांच्या भावाला भेटायची आणि त्यांच्या आईला सुद्धा त्यांच्या भावाला भेटायची खूप खूप इच्छा आहे। मग तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या, आम्ही तुमची भेट घडवून देतो। म्हणून ते रविवारी सकाळी 6 वाजताच आमच्याकडे आले। नंतर चहा पाणी वगैरे घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांची आई अक्षरशः मुलाला आणि सुनेला घेऊन कवेत घेऊन अक्षरशः रडायला लागल्या। वातावरण खूप भावूक झालं। गांधीनगर मधील प्रत्येक घरातील व्यक्ती रडत होतं, इतकं भावूक वातावरण झालं। सुरुवातीला त्यांनी काही आईला ओळखलं नाही, पण जेव्हा त्यांनी त्यांचे नातेवाईक पाहिले सोबत आलेले बहीण, मावशी, भाऊ, भावाची पत्नी सगळ्यांना पाहिलं आणि मग त्यांना ओळख पटली की हा आपलाच परिवार आहे आणि मग त्यांनाही खूप आनंद झाला। तर 24 वर्षानंतर आई लेकराची आणि भावाभावाची भेट झाली होती, त्यामुळे वातावरण खूप भावूक झालं होतं। सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि सगळ्यांना एकच भावना होती की आपला परिवार एकत्र आला, आम्हाला आमचा परिवार मिळाला। या गोष्टीचं त्या परिवाराला खूप आनंद झाला। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।